तर महाराष्ट्र सरकारने दिवाळीच्या निमित्ताने लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना बोनस देण्याचं जाहीर केलंय। म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात बोनसचे पैसे देखील येणार आहेत। सरकारने लाभार्थी महिलांना दिवाळीच्या दिवसांमध्ये 3000 रुपयांचा बोनस देणार असल्याचं जाहीर केलंय। तसंच काही निवडक महिलांना आणि तरुणींना 2500 रुपयांची अतिरिक्त रक्कमही मिळणार। आणि ई-केवायसी ऑथरायझेशन झालं की त्यांना नियमित लाभ मिळणार आहे। म्हणजे या ज्या तक्रारी आहेत की 1 महिन्याचा लाभ मिळाला, दुसऱ्या महिन्याचा मिळायला विलंब झाला, तिसऱ्या महिन्याचा त्या ठिकाणी थांबला गेला, तर या सगळ्यामध्ये सरळता आणि त्याचबरोबर सुलभता ही त्या निमित्ताने येणार आहे। त्याच्यामुळे या 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये जे लाभार्थी आहेत त्यांनी ई-केवायसी करून घेणं आहे आणि याच्यातून त्यांना फक्त लाडकी बहीण योजनाच नाही तर शासनाच्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत ह्याचा सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये लाभ होण्याच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वपूर्ण आहे। ही योजना जी आहे ही महिलांमध्ये, लाडक्या बहिणींमध्ये अतिशय प्रिय, लोकप्रिय आहे। महिलांना त्याचा लाभ मिळतोय। कुठेही आम्ही याच्यामध्ये लाडकी बहिणीची संख्या कमी करण्याचा प्रयत्न नाहीये। मी म्हटल्याप्रमाणे ई-केवायसीतून महिलांना रेग्युलरली नियमितपणाने लाभ देण्यामध्ये, म्हणजे ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना लाभ मिळण्यामध्ये आणखीन सुलभता येणार आहे। आणि या व्यतिरिक्त पुढे सुद्धा शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना निघतील, एकदा त्यांचं ई-केवायसी झालेलं असेल की पुढच्या काही योजनांसाठी सुद्धा त्यांना ॲडिशनल काही प्रोसिजर्स कराव्या लागणार नाही। अन्न व नागरी विभागाकडनं, पुरवठा विभागाकडनं आम्हाला पिवळा आणि केशरी रेशन कार्ड धारकांचा डेटा त्या ठिकाणी मिळाला। कारण एक विभाग म्हणून दुसऱ्या विभागाचा डेटा ॲक्सेस हा कधीही नसतो, तो आपल्याला त्यांच्याकडनं विनंती करून मागवावा लागत असतो आणि त्यानुसार आपल्याला तो इंटिग्रेट करावा लागतो। त्यामुळे त्यानुसार ही संबंध प्रक्रिया ही सुरू आहे। मला आपल्या माध्यमातून आणखीन एक गोष्ट लाडक्या बहिणींच्या आणि राज्याच्या जनतेच्या समोर पण आणायची आहे। लाडकी बहीण योजना आणायच्या आधी जवळपास म्हणजे आत्ता जे काही 2-2.5 कोटी लाभार्थी आहेत याच्यापैकी 50 लाख पेक्षा अधिक लाभार्थी असे होते ज्यांचं आधार कार्ड त्यांच्या बँक अकाउंटला सीडेड नव्हतं। ते या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून झालं। 50 लाख पेक्षा अधिक लाभार्थ्यांचे आधार कार्ड हे त्यांच्या बँक खात्यासोबत सीडेड झाले, म्हणजे त्यांच्यासोबत लिंक झाले। याचा अर्थ असा की त्या ज्या महिला बऱ्याचशा वेळेला आधीच्या योजनांपासून वंचित राहिल्या असतील किंवा त्यांचं अकाउंटच त्या ठिकाणी बँकेचं नसेल, ते याच्यातून त्या ठिकाणी या योजनेतून तयार झालं। अशा बऱ्याचशा योजना आहेत, साधारणपणे 91 अशा योजना आहेत ज्याच्यामध्ये ई-केवायसी हे त्या ठिकाणी रुटीन ही प्रोसिजर आहे आणि तीच लाडकी बहीणमध्ये पण आहे। फक्त ई-केवायसी राबवत असताना आपल्याला UDIचे अधिकृतता घ्यावी लागते, ऑथरायझेशन घ्यावं लागतं आणि त्याच्यासाठी साधारणपणे 118 बाबींची पूर्तता करावी लागते आणि या बाबींची पूर्तता केल्यानंतर ते ऑथरायझेशन आपल्याला मिळत असतं आणि या संपूर्ण ऑथरायझेशनला साधारणपणे 8 ते 9 महिन्याचा कालावधी लागत असतो। त्याच्यामुळे आम्ही ऑथरायझेशन मिळण्यासाठीची प्रक्रिया ही 8-9 महिन्यांपासून सुरू केली आणि ती मिळाल्यानंतर आम्ही ई-केवायसीची प्रक्रिया ही सुरू केलेली आहे। ई-केवायसीमुळे ज्या लाभार्थी आहेत त्यांना अधिकचा फायदा होणार आहे। महिलांना सर्व्हर डाऊन या सगळ्या अडचणींना सामोरं जावं लागतं। मी आता 4-5 जिल्ह्यांचा दौरा केला। तिथं मी लाडक्या बहिणींना, माझ्या माता मायमाऊलींना विचारत होतो, तर बहुतेकांनी ई-केवायसी केलेली आहे। कुठंतरी हा जनतेचा पैसा आहे, सरकारचा पैसा आहे, चुकीच्या पद्धतीनं जाऊ नये। जो लाभार्थ्याला द्यायचा तो त्याच्या अकाउंटला जावा, म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करून आता मागे देखील आपण ज्यावेळेस एखाद्या योजनेत पैसे देत होतो त्यावेळेस ते त्यांच्या हातामध्ये आपण द्यायचो, पण नंतर माहिती घेतली तर त्याच्यामध्ये काही लाख नावं कमी झाली, काही जण मयत असतात परंतु त्यांची नावं काढलेली नसतात। अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि त्याकरता ई-केवायसी सुरू केली। आपणच नाही, देशात सगळीकडे सुरू झालेली आहे। अशामुळं बऱ्याच अंशी आता ग्रामस्थांना पण हे कळायला लागलेलं आहे। त्यांना जरी माहिती नसलं तर ते कुणाची तरी मदत घेतात आणि ई-केवायसी करतात। अतिवृष्टीमुळे मोठे सोहळे या ठिकाणी रद्द होत आहेत। आता दसरा मेळावा सुद्धा या ठिकाणी होणार आहे। काय नेमका सल्ला राहील? कारण अशा प्रसंगी दसरा मेळावा काय? दसरा मेळावा उद्धव ठाकरेंचा या ठिकाणी होणार आहे। तर आता तुम्ही मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही। प्रत्येक राजकीय पक्षाचे नेते हे प्रगल्भ आहेत, त्यांचे निर्णय घ्यायला
त्यांच्या सद्बुद्धीला स्मरून त्यांनी काय निर्णय घ्यायचे हे त्यांनी घ्यावे. प्लीज इथं चाकणचं तळेगाव बाबत डोंगरी कांचन रेल्वेबाबत तुम्ही मागं घोषणा केली होती, त्याबाबत इथल्या शेतकऱ्यांमध्ये काही संभ्रम निर्माण झालेला आहे. त्यामुळे आपली त्यामध्ये पूर्वी ही रेल्वे नाशिक टू पुणे राज्य सरकार महाराष्ट्र हे करणार होतं, परंतु आता रेल्वे मंत्रालयाने भारत सरकारच्या कळवलेलं आहे ही आता तुम्ही करायची नाही, त्यामुळं आपल्याला आता ती करता येणार नाही. आता ते म्हणाले की आम्ही स्वतः ही करणार आहे, रेल्वे मंत्रालय भारत सरकार. त्याच्यामुळे आता तो प्रकल्प त्यांच्या ताब्यामध्ये गेलेला आहे, आता ते त्याची अंमलबजावणी करणार. भारतानं एशिया कप जिंकलेला आहे, काही शुभेच्छा आपण द्याल आणि हेच एशिया कप जिंकताना पाकिस्तानला हरवलं आणि पाकिस्तानचेच एक मंत्री त्याबद्दल कुठलंही यश मिळवल्यानंतर सगळ्या भारतीयांना आनंदच वाटतो. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन, त्यांना शुभेच्छा. पण त्याचबरोबर एक वर्ग भारतात असाही आहे की यामध्ये पाकिस्ताननी मध्ये ज्या काही कुरघुडे केल्या आणि ऑपरेशन सिंदूर आपल्याला करावं लागलं, त्याच्यामध्ये खेळायलाच नको होतं असा म्हणणाराही वर्ग आहे. तेव्हा मी मागेही सांगितलं की दोन मतप्रवाह आहेत. ज्यांच्या घरातली व्यक्ती गेली त्यांच्या जवळच्या सगळ्यांचं म्हणणं होतं की हे सातत्यानं कुरघुड्या करतात, ह्यावेळेस ते करायलाच नको होतं. काहींचं म्हणणं की ह्याच्यामध्ये खेळ आणायला नको होता. असे वेगवेगळे मतप्रवाह आहेत. शेवटी आता ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि सामने पण संपलेले आहेत. खरं तर आता पूरग्रस्तांना मदत दिली जाते, जे निकष लावले त्यात कुठेतरी वाढ होईल का? कारण काय निकष लावले? जे NDRFचे जे निकष आहेत ते वाढतील का? कारण शेतकऱ्यांचं मत असं आहे की आम्ही उद्या हे सगळे निर्णय कॅबिनेटला होतात. उद्या लोकांनी निवडून दिलेल्या आमदारांच्या मधनं जे मंत्रिमंडळ अस्तित्वात आलेलं आहे ते देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली उद्या ह्याच्याबद्दलचे निर्णय सकारात्मक घेईल. आगामी महापालिका निवडणुकीच्या आता राजकारण होऊ लागले. कशाचं? मराठवाड्यात आले का पूर? बच्चू कडू म्हणतात की अजितदादांनी इतकी सोंग केलीत की आता सोंग घ्यायला राहिलंच नाही. ठीक आहे, त्याचं मला काही त्याच्याबद्दल बोलायचं नाही. काय तुम्ही म्हणा माझ्याकडनं काहीतरी ऐकणार लगेच बच्चू कडूला जाऊन अजित पवार तुमच्याबद्दल असे बोलले, तुमचं काय म्हणणं आहे? मला ते तसलं आज हे असली चर्चा करण्याचं कारण नाही. आज अडचणीतल्या शेतकऱ्याला मदत करणं हे प्रत्येकाचं काम आहे आणि त्यातल्या त्यात सरकार म्हणून सरकारचं त्याच्यामध्ये जास्त महत्वाची जबाबदारी पार पाडली पाहिजे. त्यामधून अन्नपूर्णा योजना ही 2025 साठी नवीन सुरू करण्यात आली आहे. आता नवीन सुरू करण्यात आली म्हणजे साहेबांनी पत्रकार परिषदेत बोलताना काय सांगितलं की अन्नपूर्णा योजना ही जुनीच आहे, फक्त आम्ही याला नव्याने कसं चालू करणार आहे की भरपूर अशा महिला आहेत त्यांना याचा लाभ भेटत नाहीये. भरपूर अशा महिला आहेत त्यांना याचा लाभ भेटत नाही, तर जास्तीत जास्त महिलांना याचा लाभ भेटला पाहिजे. सरकारची एकच इच्छा आहे की जास्तीत जास्त महिलांना याचा लाभ भेटला पाहिजे, म्हणून सरकारने ही नवीन योजना म्हणून सुरू केलेली आहे. त्यासाठी पात्रता काय ठेवली आहे? फक्त महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन असणे गरजेचं आहे. दुसरं म्हणजे आता तुमचा जो गॅस कनेक्शन तो उज्ज्वला गॅस असणे गरजेचं आहे. म्हणजे उज्ज्वला गॅसमधून जर तुम्ही लेणार तर तुम्हाला नवीन गॅस कनेक्शनचे पैसे दिले जाणार आहे. सोबतच तुम्ही जे गॅस बुकिंग करता तुम्ही ऑनलाईन पद्धतीने गॅस बुकिंग करणं गरजेचं आहे. ही 3 गोष्टी लक्षात घ्या. तुमची पात्रता या 3 गोष्टींमुळे ठरणार आहे. जर तुम्हाला अन्नपूर्णा योजनेचे पैसे तुम्हाला हवे असतील, जर तुम्हाला याचा लाभ घ्यायचा असेल, या 3 अटी तुम्ही पूर्ण करा, तुम्हाला सुद्धा अन्नपूर्णा योजनेचे पैसे देतील. हे सर्वात मोठं गिफ्ट देण्यात आलंय. आता लाडक्या बहिणींना सोबतच आता पैठणी साड्या सुद्धा वाटप होणार आहे. ते तुमच्यापर्यंत कसं पोहोचणार ते आता साहेबांनी डिसाईड केलं आहे. साहेब सुद्धा त्यावर एक मोठं अपडेट दिलं आहे. पैठणी साड्या सुद्धा बहिणींना आम्ही देणार आहोत. ठीक आहे. आणि शिलाई मशीनचं सुद्धा त्यांनी आता म्हणजे जे दुसरे आता गिफ्ट मिळणारे महिलांना सिलाई मशीन दिले जाणार आहे. आता शिलाई मशीन कोणाला दिले जाणार आहे? ज्या महिलांनी याचा फॉर्म भरला आहे त्या महिलांना सिलाई मशीन वाटप होणार आहे. घरोघरी सर्वांना याचा वाटप होणार. आणि ज्या महिलांनी फॉर्म भरला नसेल त्यांना नवीन संधी दिली जाणार आहे फॉर्म भरायची. आणि शिलाई मशीनसाठी 15,000 रुपये तुमच्या बँक अकाउंटला जमा करण्यात येणार आहे. आता सिलाई मशीन वाटप होणार नाही, आता तुम्हाला 15,000 रुपये तुमच्या बँक अकाउंटला जमा होणार आहे. जसंही त्याची सुरुवात झाली मी त्याचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. आणि आता सर्वात प्रथम आपण पाहूया कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे आणि कोणकोणत्या. इथं पाहू शकता
3 विभागात त्यांनी पैसे वाटप करण्याचं सर्वात मोठं आश्वासन दिलं आहे. तर 3 विभागांपैकी पहिला विभाग आहे कोकणमध्ये. बघा, कोकणमध्ये पैसे वाटप होणार. दुसरं म्हणजे नाशिक विभागमध्ये आणि औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर विभागमध्ये, या 3 विभागामध्ये पैसे वाटप होणार आहे. आता कोकणमध्ये पाहू शकता तुम्ही मुंबई. बघा, कोकणमध्ये मुंबई, ठाणे, इथं पाहू शकता सिंधुदुर्ग. ठीक आहे, असं सर्व जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहे. आणि नाशिकमध्ये नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, अहमदनगर, संभाजीनगरला होणार आहे. जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार. 2 दिवसाच्या आत तुमच्या बँक अकाउंटला आम्ही पैसे जमा करणार आहोत. ठीक आहे, आता ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा. असं नवनवीन माहिती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा. भेटूया पुढच्या मोठ्या माहितीमध्ये.